नमस्कार, मी सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज तुम्हाला मी सुरणची भाजी करून दाखवणार आहे। तर हा बघा, इथं मी सुरण घेतलेला आहे, पाव किलो सुरण आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा कसा साफ करायचा आणि कशी काळजी घ्यायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे, कारण हे सुरण आहे ना ते जरा खासतं, त्याच्यामुळे हा लिंबू आपल्याला वापरायचा आहे। तर इथे बघा, इथे मी खोबरं आणि कांदा, एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे मी, आणि इथं तीळ आणि खसखस ते पण भाजून घेतलं आहे, कारण जरा भाजीला घट्टपणा यावा म्हणून आणि चवीला पण छान लागते। आणि इथं हे वाटण करून घेतले मी। ह्याच्यात एक टोमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा, आलं, लसूण आणि कोथिंबीर ते हे वाटण करून घेतलं आहे। एक चमचा काला मसाला घेतला आहे, जिरा पावडर अर्धा चमचा आणि धना पावडर 1 चमचा, आणि चवीनुसार आपल्याला जेवढं लागेल तेवढं मी लाल तिखट घेतलेलं आहे। आता पहिलेच आपल्याला हे सुरण आहे ना हे साफ करून घ्यायचं आहे, ही साल त्याची पूर्ण काढून टाकायची आपल्याला। आता ते काढते वेळी आपल्याला थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपल्या हाताला खाज येते। हे आपलं जे खायचं तेल आहे ना तेच लावून घेतलं आहे, सुरीला पण लावलं आहे मी। आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, ही साल आहे ना ती काढून टाकायची आपल्याला। ही भाजी आहे ना, ज्याला मूलवाद्य असतं ना त्याच्यासाठी पण ही फार उत्तम भाजी आहे। त्या माणसांनी ही भाजी खावीच आदरून। पोटाच्या विकारासाठी पण ही भाजी लय चांगली आहे। सुरणचं भरपूर उपयोग आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे। आता हे मी धुवून घेते। तर हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि आता कुकरमध्ये टाकून घेते। थोडं पाणी टाकलंय, अर्धा ग्लास एवढं पाणी टाकले, आणि लिंबूचा रस आपल्याला थोडा टाकून घ्यायचा ह्याच्यात। थोडी हळद, थोडं मीठ टाकून घेते। ते आपल्याला एक शिट्टी फास्ट गॅसवरती करून घ्यायची। गॅस पेटवते आणि कुकर ठेवते, आणि हे कांदा खोबरं आपण घेतलेलं आहे ना त्याचं आता वाटण करून घेते। आता आपला कुकर झालेला आहे, हा मी आता खोलते बाजूला घेऊन। आता हे बघा, मी पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आपले सुरण। आता काय करायचं आहे, मी गॅस पेटून घेते। इथे एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। आता इथे आपला पॅन गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते, आणि हे आपण सुरण घेतलेलं आहे ना हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे तळून झालंय, हे आता मी काढून घेते, गॅस बारीक करते। आणि आता हे आपण तळून घेतलेलं आहे ना ते तेल आपल्याला त्या भाजीतच वापरायचं आहे। आता या कढई गरम झाली का हे तेल मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे। आता हे बघा, हे तेल ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर ही भाजी आपल्याला रस्सा भाजी करायची आहे, म्हणून सगळं वाटण बिटण करून घेतले। तर ह्याच्यात आणखी आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं का आपल्याला मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा एवढी मोहरी टाकले मी। मोहरी तडतडले, अर्धा चमचा जिरं टाकून घेते। गॅस थोडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, आणि इथं एक कांदा मीडियम साईजचा मी बारीक कट करून म्हणजे कापून घेतला आहे, तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे। आणि कढीपत्ता। ही भाजी आपली साधी सुधीच आहे, म्हणजे घरच्या साहित्यामध्येच करून दाखवते। फक्त मी इथं काळा मसाला वापरलेला आहे, तुम्हाला जर कुठला गरम मसाला वापरायचा असला तरी वापरू शकता। मी गरम मसाल्याचा वापर नाही करणार आहे, फक्त काळा मसाला वापरणार आहे। हे साहित्य सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतं, धना जिरा पावडर, लाल तिखट, त्याच्यामध्येच आपल्याला ही भाजी करायची। कांदा खोबरं, आणि इथं मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। ओल्या खोबऱ्यामध्ये पण छान होते भाजी, पण मी सुकं खोबरं वापरले। हा बघा, कांदा आपला झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतले आहे ना, खोबरा, कांदा आणि खसखस आणि तीळ, ते आपल्याला वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। ते घेण्याचं कारण म्हणजे कसं, जरा भाजीला दाटसरपणा येतो आणि चवीला पण छान लागते भाजी। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा। आता हे कांदा खोबऱ्याचा मसाला परतून घेतलाय। आता ही आपण टोमॅटो आणि लसूण हे पेस्ट करून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची। आता हे मसाले बघा बऱ्यापैकी आपलं परतून झालेलं आहे, तेल सुटले चांगलं। आता आपण जे पावडर मसाले घेतलेत ना ते आपल्याला घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये। आता हे सगळे मसाले घालायचे आहेत आपल्याला, धना जिरा पावडर, लाल तिखट, काळा मसाला। तिखटामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे पण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे एकजीव करून।
तर हे मसाले एकजीव करून घेतलेत. ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण मसाले खाली जळू नये म्हणून. आता हे मी सुरण उकडून घेतलेले ना, त्याच पाण्याचा वापर करणार आहे. ते पाणी टाकून नाही द्यायचं, ते इथं या भाजीला वापर करायचा. आता हे मसाले एकजीव करून घेतले. आता आपल्याला झाकून 5 मिनिटासाठी ठेवायचे. आता आपली 5 मिनिटं झालेले आहेत. आपले मसाले बघूया. हे बघा तेल सुटलेलं आहे. मसाले आपले चांगले शिजल्या गेलेत. हे बघा. आता याच्यामध्ये हे तळून घेतलेलं सुरण टाकायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलं आहे. आता ह्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते, कारण पहिलं पण आपण मीठ टाकलेलं आहे. सुरण शिजताना मीठ टाकलं होतं, म्हणून थोडं टाकलं. बघूया आपली भाजी झाली आहे का. ही बघा मस्त भाजी झाली आपली. सुरणच्या फोडी शिजल्यात काय बघू आपण. हे बघा मस्त शिजले. आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते, कारण ही आपली रस्सा भाजी आहे. मला एवढा रस्सा पाहिजे. थोडी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. तर इथं आपली सुरणची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी ज्याला मूलवाद असतं त्याने पण खाणे जरुरी आहे, आणि ज्याला अन्न पचन होत नाही त्याच्यासाठी पण ही भाजी उत्तम आहे. त्यांनी पण ही भाजी खावी मला असं वाटतं. ज्याला नाही आवडत असेल त्याला पण ही अशी ह्या पद्धतीने करा, ही भाजी आवडेल. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.